नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आहे तो एक्सटर्नल एड्स ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटमधला हा एक भाग आहे. आधीचं लेक्चर होतं ते इंटरनल एड्स ऑफ स्टॅट्यूट होतं. आताचं जे लेक्चर आहे ते एक्सटर्नल एड्स ऑफ स्टॅट्यूट आहे. आता एक्सटर्नल एड्स म्हणजे काय, जो भाग स्टॅट्यूटमध्ये कायद्यामध्ये दिलेला नाही पण अदर मटेरियल आहे, अदर सोर्सेस आहे की ज्याच्या मदतीने तुम्ही कायद्याचा अर्थ लावू शकता. कोर्ट त्यांच्या मदतीने इंटरप्रिट करताना, कोर्ट केसेस चालवताना इंटरप्रिट करावा लागतो कायदा, त्याचा अर्थ घ्यावा लागतो. तर ह्या जे आता आपण बघणार आहे त्या गोष्टींचा उपयोग करून कोर्ट त्याचा अर्थ लावू शकतो. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, एक्सटर्नल एड्स कोणत्या आहेत की ज्या कायद्यामध्ये नाहीत पण त्या हेल्पफुल आहेत. तर अशा ज्या एड्स आपण म्हणतो म्हणजेच टेक्स्टबुक. ह्या एक्सटर्नल एड्स कोणत्या आहेत. पहिलं आपण टेक्स्टबुक बघणार आहे, नंतर पार्लमेंटरी हिस्ट्री, प्रिव्हियस लेजिस्लेशन्स, नंतर डिक्शनरीज, डॉक्ट्रिन ऑफ स्टेअर डिसीजेस आणि अदर मटेरियल्स, आणि अदर सोशल इकॉनॉमिकल जे डेव्हलपमेंट्स आहेत त्या पण येतात आणि टेक्नॉलॉजी वगैरे येतं. तर असे आपण पार्ट्स बघणार आहे. तर पहिलं बघूया आपण टेक्स्टबुक. आता टेक्स्टबुक हे काय आहे, आपण लॉ शिकतो तेव्हा टेक्स्टबुक वापरतो. तर का वापरतो, मेन कायदा जो असतो तो ड्राफ्ट केलेला असतं. बेअर ॲक्ट आपण बघतो, त्याच्यात एक्सप्लेनेशन नसतं म्हणून आपण त्याचे टेक्स्टबुक विकत घेतो आणि टेक्स्टबुकच्या मदतीने त्या कायद्याचा अर्थ देतो. म्हणजे अदर सगळं मटेरियल त्या ऑथरने त्याच्यात दिलेलं असतं आणि तो आपल्याला समजायला इझी असतो. तर असे हा टेक्स्टबुक जे आहे ते स्टडी मटेरियल असतं. तर कोर्ट कायद्याचं इंटरप्रिटेशन करत असतं तेव्हा टेक्स्टबुकच्या वापरतं. कायदा इनेक्ट करताना लेजिस्लेटरनी तो कायदा कोणत्या अर्थाने बनवलेला आहे, कोणत्या ऑब्जेक्टने बनवला आहे किंवा त्यातल्या कुठल्याही शब्दाचा अर्थ घेण्यासाठी टेक्स्टबुक वापरले जातात. असे हे टेक्स्टबुक म्हणजे अदर सोर्सेस आहेत, एक्सटर्नल सोर्सेस आहेत की ते कायद्यामध्ये अवेलेबल नाहीत. आता केशवानंद भारतीची केस आहे, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळाची केस आहे, 1973ची ही केस आहे. ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की सुप्रीम कोर्टाने ही केस चालवताना बरेच टेक्स्टबुक वापरले आणि टेक्स्टबुक वापरले आणि रिफर केले. तर जे ऑथर आणि ज्युरिस्ट होते त्यांचं मेजॉरिटी ओपिनियन असं निघालं की टेक्स्टबुकमध्ये जे ओपिनियन्स दिलेले आहेत ते ह्या कायद्याचं चालवताना, इंटरप्रिटेशन करताना ते ओपिनियन्स घ्यायला नको असं ह्या केसमध्ये सांगितलं केशवानंद. म्हणजे जे ऑथर्स आणि ज्युरिस्ट आहेत ते टेक्स्टबुकमध्ये जे ओपिनियन्स दिलेले आहेत त्यांनी ते याला इंटरप्रिट करताना त्याच्या मदतीने इंटरप्रिट करायला नको असं निगेटिव्ह त्याचा रोल दिलेला आहे. आता नेक्स्ट काय आहे, पार्लमेंटरी हिस्ट्री. पार्लमेंटरी हिस्ट्री म्हणजे काय, पार्लमेंटमध्ये एखादा ॲक्ट बनतो तर पूर्वीचे कोर्ट्स काय करायचे, ब्रिटिशांच्या वेळेचे कोर्ट्स कोर्टामध्ये जे मॅटर असतं तेव्हा त्याचा अर्थ लावायचा असेल तर लेजिस्लेटिव्ह हिस्ट्रीचा वापर करत. कारण क्लिअर आणि कंप्लीट मिनिंग लावण्यासाठी लेजिस्लेटिव्ह हिस्ट्री म्हणजे कायदा बनवताना काय डिस्कशन झाले त्याचा मदत घेऊन ते वापरत असत. तर आणि तो कायदा बनवताना पार्लमेंटमध्ये जी एक कमिटी नेमलेली असते ते त्यांना संपूर्ण ड्राफ्टिंग केल्यावर तो रिपोर्ट जमा करतात. तर हा रिपोर्टसुद्धा रिफर करत असायचे पूर्वी कोर्टामध्ये. तर केस लॉ आहे, ए के गोपालनची केस आहे. तर ए के गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास 1950ची केस आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की एखादा कायदा बनवताना जे डिबेट्स होतात ते ॲडमिसिबल नाहीत इंटरप्रिटेशन करताना. ओके, तर हाही निगेटिव्ह तुमचा त्याचा हे आहे, म्हणजे जो एक्सटर्नल सोर्स आहे त्याचा निगेटिव्ह त्याचा रोल तिथं प्ले केलेला आहे. आता प्रिव्हियस लेजिस्लेशन्स म्हणजे आता ब्रिटिशांच्या काळापासून कितीतरी क्रिमिनल लॉज बनले आहेत जे त्या वेळेच्या सिच्युएशनप्रमाणे, सर्कमस्टन्सेसप्रमाणे बदलत आपले क्रिमिनल लॉज आले. आता CRPC तो 1973ला झाला. तो इतर सगळ्या क्रिमिनल लॉज गोळा करून एकत्रितपणे क्रिमिनल प्रोसिजर कोड केला. कोड म्हणजे कॉन्सॉलिडेशन केलेलं असतं इतर कायद्यांचं. आता
समजा त्याचा अर्थ लावायचा असेल तर आधीच्या लॉची हिस्ट्री बघावी लागेल, कारण ते इतक्या सगळ्या कायद्यांचे एकत्रितपण आहे. मग तो प्रत्येक कायदा बनवताना जे काही तुम्हाला आधीचे लेजिस्लेशनच्या वेळेला हिस्ट्री असेल ना, म्हणजे का बनवला, कशाला बनवला, तर प्रत्येकाच्या वेळी कारणं असतील, ती सगळी बघून लॉचं इंटरप्रिटेशन करायला पाहिजे. आता गुलाबचंद वर्सेस कुडाली केस आहे. गुलाबचंद वर्सेस कुडाली केस आहे ही. तर यामध्ये काय दिलं आहे, कायद्याचा अर्थ लावताना कोणत्याही शब्दाचा अर्थ ग्रॅमॅटिकली आणि ऑर्डिनरी सेन्सने लावला पाहिजे. तर ऑर्डिनरी सेन्स आणि ग्रॅमॅटिकली त्याचा इंटरप्रिटेशन झालं पाहिजे, असं गुलाबचंद वर्सेस कुडाली या केसमध्ये सांगितले. आता नेक्स्ट पॉईंट आहे की डिक्शनरीज. आता कायद्याचे स्टुडंट जे आहेत LLB-वाले, ते सगळे कायदा तुम्ही वाचत असता, जे पण तुम्ही ॲक्ट वाचणार, तर नुसते लगेच समजत नाहीत, तेव्हा तुम्ही लॉची डिक्शनरी वापरता. तसेच कोर्टसुद्धा इंटरप्रिटेशन करत असताना डिक्शनरी रिफर्स करतात की त्याचा ॲक्च्युअली अर्थ काय, आणि लॉची डिक्शनरी वेगळी असते. तर जेव्हा हे अर्थ लावायचे असतात तेव्हा लॉ डिक्शनरी वापरून अर्थ लावला जातो कोर्टामध्ये सुद्धा. तर याच्यातली केस आहे आलमगीर वर्सेस स्टेट ऑफ बिहारची केस आहे. आलमगीर वर्सेस स्टेट ऑफ बिहार. यामध्ये सुप्रीम कोर्टाने असे गृहीत धरले आहे की डिटेन्शन हा शब्द, डिटेन्शननं काय दिलं आहे डिक्शनरीमध्ये, डिटेन्शन म्हणजे अटकाव करणे, कोंडून ठेवणे. तर कोंडून कोणाला ठेवतात की जो स्वतःहून तिथं आत जायला तयार नसतो, मग त्याला जबरदस्ती आणून त्याला कोंडून ठेवतात, म्हणजेच त्याच्या इच्छेविरुद्ध असतं. पण याच्यात असं दिलं आहे या केसमध्ये, हा डिक्शनरी जे मिनिंग आहे ते हे या केसमध्ये लागू होत नाही. कोंडून ठेव ही जे केस आहे आलमगीरची, त्याच्यामध्ये हा डिक्शनरी मिनिंग लागू होत नाही. आता पुढचं आहे स्टेअर डिसीज. स्टेअर डिसीज म्हणजे काय, स्टेअर टू स्टे, डिसिजन. स्टेअर डिसीज हे एक शॉर्ट टर्म आहे, लॅटिन वर्ड येतो, ज्युडिशियल डिसिजन, स्टे विथ द डिसीज. तर कुठल्या डिसिजनच्या बरोबर तुम्ही स्टेअर आधी दिलेले डिसिजन, म्हणजेच त्याला आता आपल्या भाषेत प्रेसिडेंट म्हणतात. की कोर्टाने एखाद्या केसमध्ये जर डिसिजन दिलेलं आहे तर त्याच्याबरोबर तो डिसिजन अदर कोर्ट्सना लागू होईल, त्याच्या खालच्या, म्हणजे ज्या कोर्टाच्या खाली इन्फिरियर कोर्ट्स असतात, तो डिसिजन इन्फिरियर कोर्टांना त्याच मॅटरमध्ये लागू होऊ शकतो. याला म्हणायचं स्टेअर डिसीज, म्हणजेच प्रेसिडेंट्स म्हणजेच ते संदर्भ केसेस. तर ह्या ज्या केसेस असतात हायर अथॉरिटीने दिलेल्या, हायर कोर्टाने दिलेल्या, तर हायकोर्टाची दिलेलं डिसिजन डिस्ट्रिक्ट कोर्टाला लागू होईल किंवा तालुका कोर्टाला लागू होईल. पण सुप्रीम कोर्टाचा डिसिजन हायकोर्टाला पण लागू होईल आणि डिस्ट्रिक्टला पण लागू होईल आणि तालुक्याला पण लागू होईल. म्हणजेच ॲपेक्स कोर्टाने दिलेले डिसिजन इन्फिरियर कोर्ट सगळ्या कोर्टांना लागू होतात, म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टाचा तालुक्याला होईल. म्हणजे जे अप्पर कोर्ट आहेत त्यांचे डिसिजन्स खालच्या इन्फिरियर कोर्टाला लागू होतो, बाइंडिंग असतो. आता बेंगाल इम्युनिटी कंपनी वर्सेस स्टेट ऑफ बिहार ही केस आहे. याच्यामध्ये कॉम्पिटंट कोर्टाने दिलेला डिसिजन इन्फिरियर कोर्टाला सेम केसमध्ये बाइंडिंग असतो असं दिलेलं आहे. आता आपण पुढचे हे पॉईंट बघू. तर आता नेक्स्ट पॉईंट आहे की अदर मटेरियल्स. यामध्ये रामलाल वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान या केसमध्ये असं गृहीत धरलं आहे की टेक्स्टबुक आणि आर्टिकल्स किंवा रिसर्च पेपर्स हे जर्नलमध्ये प्रसिद्ध होतात, तर ते सुद्धा तुम्हाला एक्सटर्नल एड्स म्हणून उपयोगी असतात, की ते सुद्धा तुम्हाला संदर्भासाठी घेता येतात किंवा इंटरप्रिटेशन करताना उपयोगी असतात. म्हणून अदर मटेरियल्समध्ये टेक्स्टबुक येतात, आर्टिकल्स येतात आणि रिसर्च पेपर्स येतात, ते जे जर्नलमध्ये प्रसिद्ध होतात. तर कुठलाही सब्जेक्ट अंडरस्टँड होण्यासाठी किंवा जे नवीन रिसर्चर्स आहेत ते त्याच्यावर सारखा स्टडी करतात म्हणून रिसर्च पेपर असतात. तर मग तुम्हाला इंटरप्रिटेशन करताना जर संदर्भ मिळाला त्याचा घेता यायला, तर त्याचा चांगला अर्थ जास्तीत जास्त लावता येऊ शकतो. आता नेक्स्ट पॉईंट आहे हिस्टॉरिकल फॅक्ट्स.
तर हिस्टॉरिकल फॅक्ट्स काय? तर कुठलाही ॲक्ट बनवताना तो ॲक्ट का बनवायचा ती आयडिया आणली जाते डोक्यामध्ये. तर ती आयडिया येणार, नंतर त्याचं ड्राफ्टिंग होणार, त्याचं ड्राफ्ट करण्यासाठी सगळे लेजिस्लेटर्स एकत्र येतात, तर प्रत्येक पॉईंट वाईज त्याच्यावर डिस्कशन होतं आणि मग ते बनतं. तर त्याच्यावर डिबेट्स होतात, नंतर अमेंडमेंट्स, स्पीचेस होतात आणि सगळ्यांच्या अशा प्रकारे लोकसभेत ते बिल प्रेझेंट केलं जातं आणि मग हे सगळं प्रोसेस होत ते पास केलं जातं. तर ह्या सगळ्या जे आहेत ही सगळी प्रोसेस ती तुम्हाला एक्सटर्नल एड म्हणून कामात येते. तर आता नेक्स्ट पॉईंट काय आहे, तर सोशल, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट अँड सायंटिफिक इन्व्हेन्शन्स. तर स्टॅट्यूट्स हे इंटरप्रेट करताना सर्कमस्टन्सेस, नंतर त्यावेळची सिच्युएशन्स किंवा नोन आणि अननोन सगळ्या फॅक्ट्स की जे आत्ता माहिती आहेत पण परत काय होईल ते माहिती नाही आहे, ह्या सगळ्या गृहीत धरून, तसेच सोशल चेंजेस काय काय होत आहेत, करंट टेक्नॉलॉजी काय आहे, ह्याचा सगळा विचार करून ॲक्ट बनवलेला असतो. बरेचसे 10 वर्षाच्या पुढेचा विचार करून आताचा ॲक्ट बनलेला असतो आणि मग त्याचा त्याला ह्या सगळ्या गोष्टीला वेटेज देऊन इंटरप्रिटेशन केलं पाहिजे असं कोर्टाने. आता नेक्स्ट आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. हिस्टॉरिकल कोर्टाला फुल्ली फ्रीडम असतं की लॉची हिस्ट्री बघा, की तो लॉ का बनला आहे, ते बनवण्यामागचा रिझन काय, तर कोर्ट त्याचा इंटरप्रिट करताना त्याचा अर्थ घेऊ शकतो की का बनला हा, हिस्टॉरिकल फॅक्ट्स काय म्हणून ते त्याचा उपयोग करू शकतो. आता यामध्ये केस लॉज आहेत. हरिप्रसाद वर्सेस दिवाकरची केस आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने रिट्रेचमेंट या शब्दाचा अर्थ ॲक्सेप्ट केलेला आहे. काय केलं आहे, इंडस्ट्रीमध्ये जी एक्स्ट्रा स्टाफ असतो, एक्स्ट्रा जो स्टाफ असतो, कशाचा एक्स्ट्रा कधी होतो, आधी भरलेला असतो तेव्हा डिमांड जास्त आहे आणि काम जास्त आहे म्हणून तो तेवढा स्टाफ भरला. पण मध्ये काही कालावधीनंतर तो स्टाफ कमी केला जातो. का केला, त्याला म्हणायचं रिट्रेचमेंट. जर काम कमी आलं तर तुम्हाला प्रोडक्शन करावे कमी लागेल, मग प्रोडक्शन कमी तर एवढ्या लोकांची काय गरज आहे, म्हणून मग तो स्टाफ काही कमी केला जातो, कपात केली जाते. तर हे जे रिट्रेचमेंट हा शब्द आहे, तर हे सुप्रीम कोर्टाने ॲक्सेप्ट केलं आहे इंडस्ट्रियल रिट्रेचमेंट. याच्यानंतर आधी जे लॉ केलेले असतात आणि नंतरचे लॉज असतात, तर नंतरचे लॉज जे असतात ते आधीच्या लॉचे एक्सपोजिशन्स असतात. तर रिट्रेचमेंट हा जो शब्द आहे तो सुप्रीम कोर्टाने ॲक्सेप्ट केला की कपात का करायची आणि कपात म्हणजे काय, ह्या हरिप्रसाद वर्सेस दिवाकर या केसमध्ये. आता पुढचा पॉईंट आहे हिस्टॉरिकल हे बॅकग्राऊंडचा दुसरा पॉईंट आहे एक्सप्रेस न्यूजपेपर प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस आहे. तर या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की ॲक्टचा अर्थ लावताना जर ॲम्बिग्युटी असेल तर कायद्याची हिस्ट्री आणि अदर एक्सटर्नल सोर्सेसचा मदत घेऊन तुम्ही त्याचा इंटरप्रिटेशन करू शकता. तर हे जे सगळे पॉईंट बघितले आपण, हे सगळे एक्सटर्नल सोर्सेस आहेत, एक्सटर्नल एड्स आहेत. टेक्स्टबुक, पार्लमेंटरी हिस्ट्री, हिस्टॉरिकल फॅक्ट्स, प्रिव्हियस लेजिस्लेशन्स, डिक्शनरीज, डॉक्ट्रिन ऑफ स्टेअर डिसीजेस, हिस्टॉरिकल फॅक्ट्स, जर्नल्स, अदर मटेरियल्स. नंतर हे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल डेव्हलपमेंट अँड सायंटिफिक इन्व्हेन्शन्स आहेत. हे सगळ्याचा विचार करून हे झाले सगळे एक्सटर्नल सोर्सेस. जेव्हा कोर्ट इंटरप्रिटेशन करत असतं तेव्हा या सर्व गोष्टीचा विचार करून इंटरप्रिट करायला पाहिजे त्या केसचा डिसिजन देताना. तर अशा प्रकारे आपण एक्सटर्नल एड ऑफ स्टॅट्यूट बघितले. आशा व्यक्त करते की हा भाग तुम्हाला चांगला समजला असेल आणि आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा. धन्यवाद.